फ्रेंड्स, आज म्हणजेच 3 एप्रिल 2022 रोजी जो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा गट क मधील पेपर झाला त्याची प्रश्नपत्रिका ए सेट माझ्याकडे आहे आणि त्या सेट मधले आपण काही प्रश्न बघणार आहोत आणि प्रश्नांची उत्तरे सुद्धा बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा पेपर कसा गेला हे नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये कळवा। मी सुरुवातीला या प्रश्नपत्रिकेतील गणिताचे प्रश्न, गणित बुद्धिमत्ता या भागावरचे प्रश्न घेते। गणित बुद्धिमत्ता हा भाग या सेट मध्ये शेवटी होता आणि तिथपर्यंत तुम्हाला वेळ मिळाला का नाही हे पण नक्की कळवा। विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यातले प्रश्न अगदी ऑथेंटिक म्हणजेच बरेचसे प्रश्न तुमच्या ज्ञानावर आधारित होते। तुम्हाला त्याची पूर्ण माहितीच असली पाहिजे होती, तरच तुम्हाला व्यवस्थित प्रश्नपत्रिका सोडवता आली असती। आपण सुरू करूयात लगेचच। गणिताचे प्रश्न घेऊयात। पहिल्यांदा गणिताचे प्रश्न अतिशय चांगले होते आणि नक्की गणिताचे जितके प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांना तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क पडायलाच हवे होते। गणितामधला पहिला प्रश्न पहा, ABCD या विद्यार्थ्यांकडे एकूण मिळून 30 पुस्तके आहेत। यातील एकाकडे 3 पुस्तके आहेत, दुसऱ्याकडे 6 आहेत, तिसऱ्याकडे 9 आणि चौथ्याकडे 12 पुस्तके आहेत। बी कडे सी पेक्षा कमी पुस्तके आहेत। बी कडे सी पेक्षा कमी पुस्तके आहेत, तर डी कडे ए पेक्षा जास्त पुस्तके आहेत। डी कडे ए पेक्षा जास्त पुस्तके आहेत। जर सी कडे डी पेक्षा कमी पुस्तके असतील, जर सी कडे डी पेक्षा कमी पुस्तके असतील तर सत्य असतीलच अशी नसणारी विधाने निवडा। शेवटचा भाग नक्की व्यवस्थित अंडरलाईन करून ठेवा डोक्यामध्ये। विद्यार्थी मित्रांनो, इथं ज्या खुणा दिसतात ते ज्याची प्रश्नपत्रिका आहे त्यांना त्या केलेल्या खुण्यात आपण व्यवस्थित त्याचं उत्तर जाणून घेऊयात। त्यांनी जे मुद्दे दिलेले आहेत पहा, तो क्रम असाच असणार आहे। बी कडे सी पेक्षा कमी पुस्तके आहेत म्हणून बी इज लेस दॅन सी। त्याचबरोबर डी कडे ए पेक्षा जास्त पुस्तके आहेत म्हणजेच ए इज लेस दॅन डी मीन्स डी इज ग्रेटर दॅन ए। त्यांनी दुसरी जी अट सांगितली ती अट इथं आपण मान्य केली आणि तिसरी अट काय सांगितले तर सी कडे डी पेक्षा कमी पुस्तके आहेत अँड सी इज लेस दॅन डी म्हणजे सी हॅज बुक्स लेस दॅन डी म्हणजे सी कडे डी पेक्षा कमी पुस्तके आहेत। सगळ्या अटी याच्यामध्ये पूर्ण होतात। आपण समजूयात असं, समजा ए कडे 3 पुस्तके आहेत, बी कडे 6 पुस्तके आहेत, सी कडे 9 आहेत, डी कडे 12 आहेत। तर पहिलं जे विधान आहे पर्यायामध्ये दिलेलं, ए आणि बी या दोघांकडे मिळून किमान 12 पुस्तके असणारच। ए आणि बी या दोघांकडे मिळून किमान 12 पुस्तके असणारच असू शकतात। हे विधान बरोबर असू शकतं। दुसरं विधान आहे आणि विचारलंय काय, सत्य असतीलच अशी नसणारी म्हणजेच असत्य विधानं कोणती आहेत ते आपल्याला विचारलंय। दुसरं काय आहे विधान, डी आणि ए या दोघांकडे मिळून किमान 15 पुस्तके असणारच। किमान 15 पुस्तके असणारच। ह्या विधानाबद्दल खात्री होती का? आपण पुढचे विधान वाचून ठरवूयात। पुढचं विधान आहे सी आणि डी या दोघांकडे मिळून किमान 18 पुस्तके असणारच। सी आणि डी या दोघांकडे मिळून किमान 18 पुस्तके असणारच। आणि चौथं विधान आहे सी आणि बी या दोघांकडे मिळून किमान 9 पुस्तके असणारच। म्हणजेच ही जी खालची 3 विधानं आहेत ती बरोबर असू शकतात। सी आणि बी या दोघांकडे मिळून किमान 9 पुस्तके असणारच असू शकतात। या ठिकाणी इथं तुम्ही 3 आणि इथं 6 हे सपोज केलं, 3 आणि 6 जर असलं तर तुम्हाला किंवा 3 आणि 6 इथं असू शकतं। कोणताही एक अंक या दोन्हीपैकी 3 असू शकतो म्हणजेच इथं 9 पुस्तके असू शकतात, असणारच। असं जर असेल तर ही खालची जी 3 विधानं आहेत ती चुकीची विधानं म्हणजेच ती बरोबर विधानं आहेत खरं तर।
मात्र ए आणि बी दोघांकडे मिळून किमान 9 पुस्तके असू शकतात. 9 पुस्तकं सुद्धा इथं येऊ शकतं. त्याच्यामुळे 12 हा पर्याय इथं अयोग्य असणार आहे. म्हणजेच याच्यामध्ये सत्य असतीलच असं नसणारं विधान फक्त ए. मला वाटतं चौथा पर्याय या प्रश्नासाठी सर्वात योग्य आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात. पहा, पुढील माहिती राज्याचे क्षेत्रफळ व लोकसंख्याबाबतची आहे. आता या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला राज्य दिलंय, त्यानंतर क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये दिलेलं आहे आणि लोकसंख्या दिलेली आहे. आणि प्रश्न काय विचारलाय तर सर्वात जास्त दाट लोकसंख्या, सर्वात जास्त दाट हा शब्द इथे महत्वाचा आहे, दाट लोकसंख्या असणारे राज्य कोणते. दाट लोकसंख्या म्हणजेच या ठिकाणी घनतेच्या संदर्भाने हा प्रश्न सोडवावा लागेल. म्हणजेच प्रति चौरस किलोमीटरमध्ये किती लोकसंख्या साधारण येऊ शकते. तर पहिलं ए राज्यामध्ये प्रति चौरस मीटरला साधारण 5,000 चौरस किलोमीटरमध्ये 5,000 चौरस किलोमीटरला 1,00,000 इतकी लोकसंख्या येते. या ठिकाणी सुद्धा 5,000 हे जे किलोमीटर दिलेलं आहे, एकूण क्षेत्रफळ दिलेलं आहे, त्या क्षेत्रफळाला लोकसंख्येनं भागला असता त्या ठिकाणाची म्हणजे आपल्याला घनता काढता येईल. 80,000 भागिले 16 केलं तर प्रति 1,00,000 लोकसंख्या 5,000 किलोमीटरमध्ये. या ठिकाणी ही सेम तेच उत्तर येतं. या ठिकाणी 1,00,000 लोकसंख्या 2,500 चौरस किलोमीटरमध्ये येते. या ठिकाणी मात्र 5,000 भागिले 3 केलं असता उत्तर काय येतं तर 5,000 भागिले 3 करून पहा. 3 एके 3, बाकी उरली 2, 3 संख्या 18, परत बाकी 2 उरली, म्हणजे साधारण 1,666. म्हणजेच ही 1,00,000 लोकसंख्या कमी जागेमध्ये, म्हणजेच या ठिकाणी लोकांची दाटी वाढलेली आहे, लोकांची गर्दी वाढलेली आहे. म्हणून चौथा हा पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. दाट लोकसंख्या असणारे राज्य विचारलेलं आहे. सर्वाधिक लोकसंख्या असणारे, सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य विचारलं असतं तर ए पर्याय आला असता. मात्र दाट लोकसंख्या विचारल्या त्याच्यामुळे डी हा पर्याय या ठिकाणी योग्य येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा. एक बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली. 2 कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम सोडले, दुसऱ्या दोघांनी तिसऱ्या दिवशी काम सोडले व हे काम संपेपर्यंत चालू, म्हणजेच 2-2 कामगार प्रत्येक दिवशी कमी होण्याचं हे जे प्रमाण आहे हे काम संपेपर्यंत चालू राहिले. याच्या परिणामी काम संपायला 2 दिवस जास्त लागले. जर 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम करायला लागणारे दिवस निवडा. असा हा प्रश्न आहे. चलनावरचा हा प्रश्न आहे. चलनावरचा प्रश्न असला तरी त्याच्यामध्ये थोडंसं ट्विस्ट दिलेलं आहे. पहा, या ठिकाणी पहिल्यांदा 10 मजूर आणि 10 मजूर या पद्धतीनं आपण 10, 8, 6 म्हणजे प्रत्येक दिवशी पहिल्या दिवशी 10, दुसऱ्या दिवशी 8, तिसऱ्या दिवशी 6, चौथ्या दिवशी 4, त्याच्यानंतरच्या दिवशी 2 ह्याप्रमाणे कामगार कमी कमी होत गेले. आणि या ठिकाणी मात्र कामगार स्थिर आहेत. म्हणजेच 5 दिवसामध्ये जर 5 दिवसांचा आपण विचार केला तर इथं एकूण मजूर 50 आणि इथं एकूण मजूर 30 होतात. 50 आणि 30 या दोघांचा आपण लसावी काढला, तो लसावी येतो 150. आणि 150 लसावी आल्यानंतर जर 10 मजूर असते तर ते काम किती दिवसात संपलं असतं तर 3 दिवसामध्ये संपलं असतं. मात्र मजुरांची संख्या एकूण 30 आहेत आणि हे मजूर 2 दिवस उशीर, म्हणजेच या मजुरांना 3 15 5 दिवस लागतात. याचं उत्तर 3 हे अचूक उत्तर येतं. यानंतरचा प्रश्न पहा, शेकडेवारीवरचा आहे. साखरेची किंमत 60% वाढली. साखरेची किंमत 60% वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित प्रश्न नीट समजून घ्या. 60% आपण 100 रुपयाची जर साखर अगोदर वापरली असेल
वापरत असू तर त्याची किंमत 60% वाढली, म्हणजेच एकूण साखर किती झाली तुमची वापरण्याची? 160 रुपये तुमचा खर्च झाला. मात्र 160च्या ठिकाणी तुम्हाला 100 रुपयेच खर्च करायचे आहे. तर एकूण तुमची साखर जी वापरण्यात येणार आहे ती 62.1/2 अशी तुम्हाला वापर करावा लागणार आहे. म्हणजेच खर्चात समान खर्च राहणार आहे. म्हणजेच किती टक्के कमी करावे लागेल? तर 100 मधून ते वजा केलं असता उत्तर येतं 37.1/2. विद्यार्थी मित्रांनो, याचं जर पूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला हवं असेल तर ते कमेंटमध्ये लिहा. तसं त्याप्रमाणे तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्की मिळेल. या पुढचा प्रश्न आहे दिशा ज्ञानावर. पहा, प्रश्न व्यवस्थित समजला तर तुम्हाला नक्की सोडवता येतो. A, B, C, D आणि E ह्या 5 व्यक्ती आहेत आणि बागेतील बाकावर उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या आहेत. B ही Dच्या उजवीकडे 40 मीटर अंतरावर आहे. A ही Bच्या एक आपण सोडूयात. B उत्तर दिशा ही म्हणजेच वर तोंड करून बसली असेल तर D कुणीकडे येणार आहे? Dच्या उजवीकडे 40 किलोमीटर. Dच्या उजवीकडे म्हणजेच इकडे येईल. उजवीकडे 40 मीटर. पहा, या ठिकाणी आपण B घेऊया. B ही Dच्या D इथं आहे. Dच्या उजवीकडे 40 मीटर अंतरावर आहे. त्यानंतर A ही Bच्या दक्षिणेला, इकडे उत्तर आहे. आणि काय सांगितलंय? A ही Bच्या दक्षिणेला म्हणजे खाली 60 मीटर अंतरावर आहे. इथं A हे अंतर एकूण किती? 60 मीटर. C ही Dच्या पश्चिमेला, C ही Dच्या पश्चिमेला, इकडं पूर्व इकडं पश्चिम. C ही Dच्या पश्चिमेला, इकडं 50 मीटर अंतरावर आहे. आणि E ही Aच्या उत्तरेला, E ही Aच्या उत्तरेला, E किती किलोमीटर आहे? 70. म्हणजे हे 60 आणि हे 10 मीटर, 70 मीटर आहे. पुढे प्रश्न विचारलाय तर C आणि E दरम्यानच्या कमीत कमी अंदाजे अंतराचे मीटरमध्ये सर्वात उचित वर्णन करणारा पर्याय निवडा. तर आता हे 90, हे 10, या ठिकाणी आपण काटकोन त्रिकोण आहे असं समजून पायथागोरस सिद्धांताचा जर वापर केला तर हे 90चा वर्ग अधिक 10चा वर्ग. 90चा वर्ग किती येणार आहे? 9 81. 1 शून्याच्या ऐवजी 2 शून्य अधिक 10चा वर्ग 100. याचं वर्गमूळ आपल्याला काढता येणार नाही, पण नक्की 90च्या पुढे 90 पेक्षा जास्त आणि 91 पेक्षा कमी असा पर्याय असेल तर आपल्याला तो अचूक निवडता येतो. पहा, ते निश्चितपणे 90 पेक्षा जास्त असणार आहे. हे ठीक आहे, पण अगदी बरोबर तंतोतंत जुळणारा पर्याय आहे का आपण पाहूया आणि निवडूयात. ते निश्चितपणे 91 पेक्षा जास्त, हे अजिबातच येणार नाही. तिसरा, ते निश्चितपणे 90 पेक्षा जास्त परंतु 91 पेक्षा कमी असणार आहे. अगदी अचूक. ते निश्चितपणे 91 पेक्षा कमीच असणार. हाही बरोबर आहे, पण एकदम बरोबर हा आहे. तिसरा पर्याय या प्रश्नासाठी योग्य पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला सुटत असेल तर तुम्ही नक्की सोडवा. विसंगत घटक ओळखायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला संख्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. 24-21, 42-44-22, 62-23 आणि 84-24 ह्या संख्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि ऑड एलिमेंट कोणता आहे ते विचारलेलं आहे. पहा, तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहा. पुढचा प्रश्न बौद्धिक क्षमतेवर, बुद्धिमत्तेवर आधारित आहे. पहा, पुढील दिलेल्या तीन रंगांच्या हिरवा म्हणजे जी, हा हिरव्यासाठी जी हे लेटर वापरले, जी फॉर ग्रीन. त्यानंतर
निळ्यासाठी बी हे लेटर वापरलंय आणि लालसाठी आर हे लेटर वापरलेत आणि खड्यांच्या क्रमिक माळा आहेत ते ह्याप्रमाणे माळा दिलेल्या आहेत आणि जर पहिला व शेवटचा खडा शेजारी ठेवला तर यातील कोणत्या दोन माळा समान येतील. सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. शेवटचं लेटर आणि पहिलं लेटर जवळ ठेवलं तर या ठिकाणी पाहत असाल तर आर हे लेटर आपण पहिल्यांदा घेतलं म्हणजे शेवटचा खडा आपण पहिल्या खड्याजवळ ठेवला तर आर आर ही सिरीज पहा कुठं दिसते का. आर आर डबल बी या ठिकाणी दिसते पहा. आर आर डबल बी आर आर परत जी जी बी बी आर आर बी बी म्हणजे एक्स आणि वाय पहिला पर्याय यासाठी योग्य आहे. त्यानंतर अपूर्णांकावरचा प्रश्न होता पहा. एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 5 ने मोठा आहे. त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवले व छेदातून 1 वजा केल्यास 15/11 हा अपूर्णांक मिळतो तर मूळचा अपूर्णांक कोणता. विद्यार्थी मित्रांनो पर्यायामध्ये जर आपण ह्या सांगितलेल्या कृती केल्या तर आपल्याला उत्तर मिळवणं सोपं जातं. अपूर्णांकाचा छेद 5 पेक्षा मोठा आहे. मग कुठं आहे 5 पेक्षा मोठं. पहिल्या ठिकाणी आहे, दुसऱ्या ठिकाणी आहे, दुसऱ्या ठिकाणी नाही म्हणजे हे पर्याय तर इथेच खराब झाला. त्यानंतर तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा 5चा फरक आहे अंश आणि छेद मध्ये. चौथ्या पर्यायामध्ये सुद्धा आहे. त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवले. इथं 8 मिळवलं तर 11 होतं म्हणून हा पर्याय इथं खराब होतो. त्यानंतर तिसऱ्या पर्यायामध्ये 7 मध्ये 8 मिळवलं तर 15 होतं व छेदातून 1 वजा केले तर 11 होते. तिसरा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न पहा. हाही प्रश्न छान आहे पहा. वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 6 पट होते तर वडील व मुलाचे अनुक्रमे आजचे वय किती. वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 आहे म्हणजे त्यावेळेस बेरीज किती असणार आहे. 4 वर्षापूर्वी बेरीज किती असणार आहे. वडिलांचं 4 वर्ष कमी केलं, मुलाचं 4 वर्ष कमी केलं, किती होतं 8 वर्ष कमी केलं तर एकूण वय किती होतं 42 होतं आणि 42 वर्ष त्या दोघांची बेरीज आहे. पहा ही 4 वर्षापूर्वी 42 वर्ष बेरीज होती. मुलाचं 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय वडिलांचं वय आपण x मानू आणि मुलाचं वय y मानू. काय सांगितलंय 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 6 पट होते म्हणजेच x बरोबर काय येणार आहे 6 पट 6y. x बरोबर 6y येणार आहे आणि x अधिक y दोघांच्या वयाची बेरीज किती येणार आहे 4 वर्षापूर्वी x अधिक y बरोबर 42 कारण आजच्या वयाची बेरीज किती आहे 50 आणि दोघांचं 4 वर्ष वजा केलं असतं तर बेरीज 42 येते. या ठिकाणी आपण x ची किंमत 6y आहे. 6y अधिक y बरोबर 42. 6 आणि 1 7y बरोबर 42. y कोणाचं वय आहे मुलाचं वय आहे. हे 7 इकडे गेलं भागाकार होतं 7 सख्ख 42 म्हणजे मुलाचं 4 वर्षापूर्वी वय किती असणार आहे 6 तर आजचं वय मुलाचं किती असणार आहे 10 आणि 6 36. वडिलांचं वय किती 4 वर्षापूर्वी 36 तर आजचं वय किती होणार आहे 40 वर्ष. पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न छान आहे प्रश्न हे. एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:9 असे आहे किंवा 4:5 असे आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती. मुली सुरुवातीला दिल्या 76 मग 76 मुलांची संख्या माहित नाही म्हणून आपण x मानू शकतो. 4/76 बरोबर 5/x ह्या पद्धतीनेही तुम्हाला सोडवता येईल. सोडूयात आपण. 4ला 76 तर 5ला x. x बरोबर x इकडे घेतला 5 गुणिले 76/4. 4 1 4
4 9 36, 19 चोक 76, 19 5 95. तर मुलांची संख्या किती असणार आहे? 95. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. हा थोडासा अवघड आहे म्हटलं तरी बरोबर आहे. 2 ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 2:5 आहे. जर पहिली ट्रेन 5 तासात 350 किलोमीटर धावली तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किती किलोमीटर होईल? पहा, या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं 105. माझं 105 हे उत्तर आलेलं आहे. कदाचित कसं स्पष्टीकरण ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर स्पष्टीकरण मिळेलच. आणि ह्या पेपरमधला शेवटचा प्रश्न होता पहा. एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झालेत व 455 विद्यार्थी नापास झालेत. म्हणजेच नापास विद्यार्थ्यांचं प्रमाण 65% आहे. तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले? सोपा प्रश्न होता. 65% म्हणजेच 455, तर 100% किती विद्यार्थी? तर त्याचं अचूक उत्तर येतं 700. विद्यार्थी मित्रांनो, हा गणिताचा पेपर होता आणि इतर विषयाचे अचूक उत्तरासह आपण लवकरच भेटणार आहोत. तुर्तास तुम्ही या चॅनलला लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. व्हिडिओ पाहिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद.